श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार. तसेच भक्तवत्सल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत आहे. आज हा व्हिडिओ विशेष कारणासाठी घेऊन आलेलो आहे. ते कारण कोणतं आहे तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण नक्की काय करावं, आर्थिक समस्या कशा पद्धतीने दूर होतील, आपल्या चुकांमुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही, त्या चुका आपण कशा पद्धतीने सुधारू शकतो आणि त्याचप्रमाणे आपण माता लक्ष्मीला घरामध्ये कसं स्थिर ठेवू शकतो, तर याची संपूर्ण माहिती देणार आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच आपल्याला घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी विविध प्रकारचे उपाय पाहायला मिळतील. तर आपण जाणून घेऊया घरामध्ये लक्ष्मी कशी स्थिर राहते आणि कशी स्थिर राहत नाही. सर्वप्रथम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये धनलक्ष्मीशिवाय काहीही होत नाही. कारण अर्थातच आपण म्हणतो आपण सगळ्या गोष्टींचं सोंग आणू शकतो, परंतु पैशांचं सोंग काही आणू शकत नाही. आणि प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी पैशांची आवश्यकता पडते. त्यासाठी लक्ष्मीची कृपादृष्टी अत्यंत असणं गरजेचं असतं. आता प्रत्येकच व्यक्ती धनवान असतो असं नाही. खूप लोक गरीब असतात, मध्यमवर्गीय असतात, तडजोड करून आपलं आयुष्य घालवत असतात, परंतु वाढतं कर्ज किंवा अनावश्यक खर्च आपल्याला त्रासदायक ठरतात. तर आज आपण जाणून घेऊया काही विशेष उपाय केल्याने लक्ष्मी घरामध्ये आपल्या कशी स्थिर राहते. सर्वप्रथम माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कधी प्रवेश करत असते तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे ती सायंकाळ म्हणजे संध्याकाळ. संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते. जसं की सूर्योदय सकाळी होतो, सूर्यनारायण उगवतात, त्यावेळेला सूर्यदेव येतात. त्याच पद्धतीने माता लक्ष्मीची येण्याची जी वेळ आहे ती सूर्यास्ताची आहे किंवा संध्याकाळ आपण ज्याला म्हणतो सूर्यास्त होतो त्यावेळेला माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते. मग सायंकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी ज्या घरामध्ये विशेष स्वरूपाने लक्ष्मी आल्या पावलाने का बाहेर जाते, घरामध्ये का स्थिर राहत नाही किंवा घरामध्ये का ती नांदत नाही, तर याचे विशेष काही कारण आहेत. ते आता आपण जाणून घेऊया. नंतर त्याचा आपण कसा बदल करू शकतो ते आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम सायंकाळच्या वेळी घरामध्ये झोपणे, सायंकाळच्या वेळी जेवण करणे, सायंकाळच्या वेळी मोठ्या आवाजात बोलणे, भांडण करणे किंवा घरामध्ये जर उष्टे भांडे पडलेले असतील, घरामध्ये खरकट पडलेला असेल तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर रागावते किंवा आपल्यावर रुसते आणि आल्या पावलाने निघून जाते. कारण ज्या घरामध्ये स्वच्छता असते, संध्याकाळच्या वेळी घरामध्ये देवांपुढे दिवा लावला जातो, काही स्तोत्रमंत्र म्हटले जातात, तिथे लक्ष्मी निवास करत असते. म्हणून एकतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय काळजी घ्यायची आहे. अनेक लोक सध्या आपल्या धावपळीच्या जीवनामुळे संध्याकाळी थकलेले असतात. काही लोक संध्याकाळी कामावरून येतात तसेच झोपतात. तर त्याच्यामुळे लक्ष्मी आपल्यावर नक्कीच नाराज होऊ शकते आणि ती घरामध्ये स्थिर राहत नाही. त्यामुळे आपण काय करायचं आहे, विशेष करून घरातल्या स्त्रियांनी याची काळजी घ्यायची आहे. एक तर सायंकाळच्या वेळी आपल्याला काय करायचं आहे, देवांपुढे बसून जर आपल्याला काही स्तोत्रमंत्र येत असतील तर ते म्हणावेत. विशेष करून शुभं करोति कल्याणम हे आपण म्हणू शकता. कारण त्याच्यामध्ये म्हटलं आहे आरोग्यम धनसंपदा. कारण आरोग्य हीच खरी आपली धनलक्ष्मी संपदा आहे आणि आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहण्यासाठी सायंकाळच्या वेळी देवांपुढे आपण स्तोत्रमंत्र म्हणावेत. त्याचप्रमाणे रामरक्षा श्रवण करावी. रामरक्षा येत असेल तर आपण म्हणावी. कुलदेवतेचं स्मरण करावं, गुरूंचं स्मरण करावं. त्याचप्रमाणे घरच्या देवांपुढे दिवा लावावा, धूप लावावा, तुळशीला दिवा लावावा आणि आपल्या वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक दिवा माता लक्ष्मीच्या नावाने आवर्जून लावावा. त्याचप्रमाणे सायंकाळ होण्यापूर्वीच घर स्वच्छ झाडून घ्यावं. काही भांडे पडलेले असतील खरकटे उष्टे भांडे तर ते भांडे घासून घ्यावेत. सायंकाळच्या वेळी भांडे घासणं किंवा पडलेलं खरकट हे पाहून नक्कीच घरामध्ये मलिनता प्राप्त होते किंवा मलिनता पसरते आणि माता लक्ष्मी आल्या पावलाने निघून जाते. त्याच्यामुळे सर्वप्रथम महिलांनी आपलं घर स्वच्छ ठेवावं. त्याचप्रमाणे पुरुष व्यक्तींनी काय करावं तर सायंकाळच्या वेळी आपण झोपू नये किंवा आल्या आल्या जेवण करू नये. कामावरनं येतो आपण, काही लोक 5ला संध्याकाळी 6 वाजता येतात, तर त्यावेळेला जेवण करू नये. स्वच्छ हातपाय तोंड धुवून घ्यावेत. थोड्या वेळ देवांपुढे बसावं किंवा घरामध्ये बसावं आणि परमेश्वराचं स्मरण करावं. हे जर वातावरण देवीने, भगवती माता लक्ष्मीने पाहिलं तर माता लक्ष्मी आनंदाने घरामध्ये निवास करते आणि ती घरामध्ये स्थिर राहते.
त्याचप्रमाणे लहान मुलांवर आरडाओरडा सायंकाळच्या वेळी करू नये. कोणतंही महत्त्वाचं जरी काम असेल तरी आपली चिडचिड होत असेल तर ती चिडचिड थांबवावी आणि थोड्या वेळासाठी आपण शांत मनाने बसून भगवतीचं, माता लक्ष्मीचं नामस्मरण करावं. त्याच पद्धतीने आपण घरामध्ये लक्ष्मीला कसं स्थिर ठेवू शकतो. आत्ता सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टींची आपण आवर्जून काळजी घ्यावी. आणि आता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपण नक्की काय करू शकतो. सर्वप्रथम माता लक्ष्मीला जर आपण 10 वेळेला बोलवलं तर ती एकदाच येणार, परंतु जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी निवास करते. त्यामुळे घरामध्ये आपण भगवान विष्णूंचं नामस्मरण अधिक प्रमाणामध्ये करावं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सायंकाळच्या वेळी आपण दिवा लावताना कमीत कमी 11 वेळा जप करावा. किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. किंवा आपण हे नाही शक्य झालं तर फक्त ओम लक्ष्मी नारायणाय नमः किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचं आपण पठण करावं किंवा जप करावा. तसेच ओम माता लक्ष्मे नमः, ओम महालक्ष्मे नमः या मंत्राचा जप केला तरी चालेल. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं स्मरण केल्याने भगवान विष्णू तर आपल्यावर कृपादृष्टी दाखवतात, परंतु विष्णूंची सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते आणि घरामध्ये स्थिर राहते. आता लक्ष्मीला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी सेवा आहे. ती सेवा कोणती आहे तर माता लक्ष्मीचं आपण पूजन करत असताना प्रत्येकाच्याच घरी मूर्ती असते नसते हा वेगळा भाग आहे, परंतु माता लक्ष्मीची मूर्ती जरी नसेल तरी श्रीयंत्राचं पूजन माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे. त्यामुळे शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे, ज्या घरामध्ये श्रीयंत्राचं केवळ मात्र दर्शन आपण घेतलं तर त्या दर्शनाने सुद्धा समस्त पाप निवारण होतात आणि माता लक्ष्मी आपल्यावर अखंड कृपादृष्टी ठेवते. त्यामुळे जरी घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तरी आपण श्रीयंत्र आवर्जून आणावं. घरामध्ये रोज श्रीयंत्राची पूजा करावी, चांगलं पावित्र्य ठेवावं. श्रीयंत्राच्या पूजनाचे पण तसे नियम आहेत. नियम एवढेच की त्याचं पावित्र्य ठेवूनच आपण पूजा करू शकता. पूजा करत असताना मनामध्ये शुद्ध भाव असणं गरजेचं आहे, तरच माता लक्ष्मी आपल्यावर कृपादृष्टी दाखवते. त्याचप्रमाणे श्रीयंत्राचं विशेषत्वाने जर आपण अष्टमीच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्रावर जर आपण कुंकुमार्चन केलं तर त्यांनी पण माता लक्ष्मी आपल्यावर अखंड कृपादृष्टी दाखवते, खूप जास्त आपल्यावर प्रसन्न होते. त्यामुळे आपण काय करावं, पौर्णिमेच्या दिवशी एका तांबणामध्ये श्रीयंत्र काढून घ्यावं. कमळगट्ट्याची माळ मिळते. कमळगट्टा म्हणजे काय तर कमळ पुष्प जे आहे ना तर त्याचं बीज असतं, त्याला कमळगट्टा असं म्हटलं जातं. तर त्या कमळगट्ट्याची जी माळ आहे ती आपण श्रीयंत्रावर घालून ठेवावी. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचे 108 नाव आपल्याला सहजरित्या पुस्तकामध्ये मिळतील. त्याचं पुस्तक मिळेल किंवा गुगलवर आपण सर्च करून 108 देवीचे नाव आपण घेऊ शकता. 108 माता लक्ष्मीचे नाव घेऊन आपण थोडं थोडं कुंकू अर्पण करून देवीचं कुंकुमार्चन करावं. ते जर शक्य नसेल तर आपण फक्त ओम महालक्ष्मे नमः, ओम महालक्ष्मे नमः किंवा ओम श्रियै नमः, ओम श्रियै नमः असं म्हणून कुंकू त्या श्रीयंत्रावर अर्पण करावं. देवीला पायसाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे तांदळाची जी खीर असते किंवा बासुंदी याचा नैवेद्य आपण पौर्णिमेच्या दिवशी देवीला दाखवावा. याने नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते, घरातील आर्थिक समस्या दूर होतात, माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते आणि नक्कीच आपल्या घरामध्ये भरभराट प्राप्त होते. घरी अशा काही गोष्टींची काळजी घेतली जात नाही, सायंकाळच्या वेळी दिवा लावला जात नाही, तर विशेषत्वाने सकाळी संध्याकाळी मुख्य द्वारासमोर दिवा लावावा आणि भगवतीची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी सांगितलेले उपाय आवर्जून करा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या जवळच्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत आवर्जून पोचवा आणि सांगितलेले उपाय श्रद्धेने करा. नक्कीच आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू सदैव प्रसन्न राहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.